नमस्कार मित्रांनो, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आपल्या शिवात्मा हेल्थकेअर जेजुरी या आपल्या वेलनेस सेंटरसाठी आपण शिवात्मा फिटनेस हा यूट्यूब चॅनल वर्षभरापासून चालवतो आहे आणि साधारणतः 30 व्हिडिओ आपल्या या चॅनलवर झालेले आहेत. तर आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण काही आपल्या आरोग्यासाठी काही टिप्स देतो ज्याचा फायदा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये होतो आणि बऱ्याचशा लोकांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे. लोक बोलत नाही पण लोक अंगीकारतायत. लोकांना संध्याकाळचं जेवण सोडण्याची इच्छा होते. लोक चहा सोडायला लागलेत. लोक स्वतःला आरशात पाहायला लागलेत की आपलं वजन किती कमी झालं आहे किंवा व्हायला पाहिजे. आणि हाच तर आपला मोटो आहे. आपलं लक्ष असते की लोकांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं आणि त्यासाठी सुखसुविधा आपण त्या ठिकाणी इथून देतो आणि ॲक्च्युअल देतो. खरं पाहिलं तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात इतर भरपूर लोक आहेत, पण जे बेसिक नॉलेज असतं आणि लोकांना हॅमरिंग करून सांगावं लागतं. लोक सहजासहजी यामध्ये टिकत नाहीत. लोकांना खूप पटवून द्यावं लागतं. तर तिथं कुठंतरी बाकीचे लोक कमी पडत आहेत म्हणून लोकांना रिझल्ट येत नाही आणि लोक कंपनीला नाव ठेवत आहेत. असं करू नका. कंपनी खूप चांगली आहे आणि फिटनेससाठी नंबर 1 न्यूट्रिशन घेऊन आलेली कंपनी आहे. त्यामुळं आपण खूप चांगल्या कंपनीचे जोडलेलं असताल. काय प्रॉब्लेम आले असतील, आपलं फिटनेसचं पर्व थांबलं असेल तर तुम्ही शिवात्मा फिटनेस मोरगाव रोड जेजुरी या ठिकाणी येऊन आपल्याला भेटू शकता. तर चला आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजचा विषय असणार आहे मानसिक आरोग्य कसे जपावे. मानसिक आरोग्य, माणसाला शारीरिक आरोग्य एक असते. शारीरिक आरोग्य म्हणजे त्याचा बाह्य अंग, त्यामध्ये त्याचं फिटनेस, त्याची उंची, त्याचे मसल्स, त्याची बॉडी बिल्डिंग, त्याचं सगळंच पूर्ण जे काय बाह्य अंग आहे ते. पण मानसिक आरोग्य म्हणजे त्याची मानसिक कणखरता. ही डिपेंड काय असते तुमच्या सवयी, तुमचे विचार, तुम्ही काय पाहता, काय बोलता, कसे राहता. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकच महत्त्वाचं आहे की तुमचं काय तुम्ही करता आणि कशा माहोलमध्ये तुम्ही राहता त्यावर तुमचं मानसिक आरोग्य असतं. आणि मानसिक आरोग्य जर बिघडलं तर माणसाच्या हातून खूप मोठ्या चुका होतात. आपण पाहतो भरपूर आसपास घटना होतात आणि लोक जीवनाला हरतात आणि काहीतरी वेगळं करून बसतात, टोकाचं पाऊल उचलतात. तर असं नाही झालं पाहिजे म्हणून बऱ्याच लोकांच्या सांगण्यावरून हा विषय आपण घेतो आहे. मानसिक आरोग्य. सोशल मीडियामुळं थोडंसं लोकांचे मानसिक संतुलन बिघडत चाललं आहे. सोशल मीडियाचा अतिवापर असू दे किंवा बरेचसे काही मुद्दे आहेत तर ते आपण ह्यात डिस्कस करणार आहे. तर माझं नाव श्रीकांत राणे, फिटनेस कोच म्हणून मी काम करतो आहे आणि आपण आपल्या वेलनेस सेंटरचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये सुसंगती आणावी. आपलं जे काय करिअर आहे, जे काय आपलं लाईफचं उद्देश आहे त्या उद्देशामध्ये फिट राहणं ही खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही ते गोल अचीव करू शकत नाही. उद्योगपती बघा, स्पोर्टमन बघा, बॉलिवूड स्टार बघा, फिटनेस पहिलं गोल आहे आणि मग बाकीच्या दुसऱ्या गोष्टी आहेत. नाहीतर अर्धवट काहीतरी लोक लिव्ह करतात ते काय बरोबर नाही. आपण आपलं भगवंताने दिलेलं आरोग्य आणि आपलं जे शरीर आहे हे नीट ठेवलं पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दल आपण जनजागृती करतो. आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. आजचा विषय असणार आहे मानसिक आरोग्य कसे जपावे. ह्यातला पहिलाच मुद्दा आहे की विचारावर नियंत्रण ठेवायला आपण शिकलं पाहिजे. विचारावर नियंत्रण म्हणजे बऱ्याचशा संकल्पना उद्योगाच्या, व्यवसायाच्या, विद्यार्थी लोक असतील तर शिक्षणाच्या, जरा सेटल झालेले ती वैवाहिक लोक असतील तर होतं काय, प्लॅन तुम्ही हे करता आणि प्रसंग वेगळाच उद्भवतो. जसे की करायला गेला गणपती झाला मारुती आणि मग ट्रेस येतो आणि मग कोणतरी वेगळं सल्लं देतं आणि तुम्ही कुठंतरी बरकटता. तुमची विचाराची भिंत जर सक्षम असतील, काय चुका झाली माफी मागा, बोला. तुम्ही व्यक्त जर नाही होणार तर तुम्हाला 100% त्रास होणार. त्यामुळं आपण विचारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही ज्या विषयात निर्णय घेताय त्या विषयाचा अभ्यास तुमचा चांगला पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या, उद्योजक असू द्या, विद्यार्थी असू द्या, रिटायर्ड लाईफ जगणारे काही लोक असतात की त्यांनासुद्धा मानसिक ताणतणाव येतो. मोकळा वेळ घालवायचा कुठं, फावल्या वेळामध्ये नक्की काय करायचं आणि ते नैराश्यात नुसती तेच चिंता करत बसतात. आणि चिंतेने वैरीनं चिंती ते मन चिंती, ही चिंता खूप वाईट आहे. जशी ज्वाला एखाद्या शरीराला किंवा कुठल्याही वस्तूला राख करून टाकते तशी चिंता माणसाला जाळून टाकते. त्यामुळे चिंता तुम्ही अजिबात करू नका. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर ते सगळं पुढं येणारच आहे. जर आपल्याला नैराश्य येत असेल, आपल्याला नकारात्मक विचार येत असतील तर आपण काय केलं पाहिजे. हेल्दी लाईफस्टाईल आणि मानसिक आरोग्य कसे जपावे हे दोन्ही पॉईंट मिक्स आहेत, तर लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे नियमित व्यायाम करा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. कुणी असू द्या, वय वर्ष 7 ते वय वर्ष 70 आमचे
कन्या शरयू 5.5 पावणे 6 वर्षाची आहे, व्यायाम करते व्यायाम. तिला असं स्ट्रेचिंगचे ते इतके भारी प्रकार येतात. आम्ही ते उठतात आमचं ज्यावेळेस वर्कआउट संपतं 6:30च्या पुढं, त्यावेळेस ती नेमकी आवाजाने उठते आणि मग असं करा तसं करा तसं करा. तर तिचं एका दिवशी वर्कआउट तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. फक्त 5.6 वर्ष आपण जे करतो ते आपली मुलं करतात, पुढची पिढी करते. आज आम्हाला खूप अभिमान आहे. न्यूट्रिशनसारखं एक नंबर जगातलं न्यूट्रिशन आज आमची 4 वर्षापासून दिली आमची खाटी. बघा काय काय लोकांना महत्त्व पडताना, काय काय लोक सिरियस घे ना, लोकांना वाटतं हे काहीतरी वेगळंच आहे. कळल बाबांनो, तुम्हाला कळलं न्यूट्रिशन काय आहे. नियमित व्यायाम केला पाहिजे. 30 मिनटं 30 ते 45 मिनटं आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. हलका व्यायाम केला पाहिजे. चालणं तुमचं जे पण आहे, जे तुम्हाला आवडतं काही करा, असं काय नाही. तुम्ही योगा करा, ध्यानधारणा करा, तुम्हाला स्ट्रेचिंग करा, तुम्ही काही पण असू द्या. तुमचं 30 मिनटं शरीराची हालचाल झाली पाहिजे आणि ती नियमित झाली पाहिजे. शनिवार रविवार सुट्टी नाही होत. आमच्याकडं पण असे काय असोसिएट लोक आहेत, प्रिपेड कस्टमर आहेत. मुलांना डबे बनवायचे असतात. सोमवारी उठावं लागतं, शुक्रवारपर्यंत ठीक आहे, शनिवारी वगैरे ठीक आहे, रविवारी मुलगा उठत नाही, ऑफिस नसतं, डबाचं नाही, झोपले 8 वाजेपर्यंत. असं चालत नाही. तुम्हाला कुठलीही सवय लागताना 21 दिवस ती पाळावी लागते. 21 दिवसानंतर तुम्हाला मनाने शरीर साथ देतं आणि त्यानंतर तुम्हाला मनाने जाग येते. पहाटेच व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. कोण म्हणतं मला सकाळी वेळ नाही, मी संध्याकाळी करते. संध्याकाळी तेवढा ऑक्सिजनचा थर नसतो, ओझांचा थर हवेत नसतो. तुम्हाला शरीराला आवश्यक असणारं ऑक्सिजन मिळत नाही. तुम्ही सकाळी व्यायाम केल्यानंतर जे फ्रेशनेस असतो ते संध्याकाळच्या व्यायामाने होत नाही. आम्ही त्या क्षेत्रात आज 3.5 पावणे 4 वर्ष झालं मला. आम्ही सगळं करून बघितले. सकाळी जो फ्रेशनेस मिळतो, सकाळचा तुमचा अर्धा तासाचा व्यायाम आणि संध्याकाळचा 1.5 तासाचा व्यायाम, काही म्हणजे अर्ध्या तासाचा व्यायाम महत्त्वाचा आहे सकाळचा. पहाटेची ब्रह्ममुहूर्त आपण म्हणतो, 4 वाजता 4:30 वाजता ब्रह्ममुहूर्ताला तुम्हाला जाग येते. तुम्ही बाहेर जाता, थंड हवेचा झोका तुम्हाला मस्त वाटतं ना, एकदम फ्रेश वाटतं आणि तुम्ही 5-6 फ्रेश होऊन व्यायामाला लागता आणि तुम्हाला दरदरून घाम येतो. कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतं. पण तुम्ही हे अनुभवलं पाहिजे. पहाटेची झोप, साखर झोपचा त्याग करणं हे कोणाचं काम नाही. त्याची ध्येय उद्दिष्ट खूप मोठी. फक्त 2% लोक आहेत पहाटे 3ला 4ला 5ला उठून कामाला लागतात. फक्त 2% जगात म्हणतो मी, जगात. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ 13 कोटी. भारताची लोकसंख्या 139 कोटीच्या आसपास आहे, लक्षात घ्या. आणि जगाची किती असेल ती असेल. फक्त 2% लोक आहेत 5 वाजता उठतात आणि ती कोण आहेत? उद्योजक, व्यावसायिक, खेळाडू आहेत आणि त्यांची खूप मोठी स्वप्न आहेत. किरकोळ स्वप्नात ते ह्याची जिरवायची, त्याचा बांध फोडायचा असे ते अडकले, ह्याची जिरवायची, ह्याच्यावर प्लॅन करायचा, ह्याची बदनामी करायची, ह्याच्यात ते अडकलेले नाहीत. ह्याला घेराव टाकायचा, ह्याच्यावर गेम करायची, काही सिद्ध होत नाही. शेवटी आपण तोंडावर पडतो. कोणाचा काही त्रास देऊ नका. मानसिक त्रास ज्याला त्याला होईल. लक्षात घ्या, एवढं सोपं नाही. त्याच्यामुळं आपण अतिशय प्रामाणिक स्वतःशी राहिलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे की तुम्ही जर काहीतरी चुकीच्या गोष्टी करणार असाल तर उलटून परत तेच येतं. दुनिया गोल आहे. त्यामुळं आपण आपल्याशी खूप प्रामाणिक राहिलं पाहिजे. पुढचा 3रा मुद्दा, 4था मुद्दा आहे पुरेशी झोप घ्या. जर आपले झोपच होत नाही, वारंवार हा मुद्दा येतो. फिटनेसमध्ये आहार, तुम्ही विहार म्हणजे तुम्ही दिवसभर कसा घालवताय, आहार म्हणजे तुम्ही काय खाताय, आणि तुमची झोप हा खूप महत्त्वाचा विषय. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा विषय. त्यामुळे ते वारंवार आपल्याला सांगावं लागतं आहे. 7-8 तास आपली झोप झाली पाहिजे. झोप जर नाही झाली तर चिडचिड होणार, हार्मोन इम्बॅलन्स होणार आणि तुम्ही मानसिक आरोग्य बिघडवणार स्वतःचं. लक्षात घ्या. भावना व्यक्त करा म्हणजे काय चुकीच्या गोष्टी करू नका. भावना व्यक्त करा म्हणजे आपल्याला कुठंतरी जाऊन धर्म ग्रंथ वाचा वाटते, कुठं अभंग कीर्तन करावं वाटते, तर तिथं जाऊन सांगा, बोला, त्या लोकांच्यात मिक्स व्हा. तुम्हाला कुठं समाजकार्य करावं वाटते, त्या लोकांत जा, मिक्स व्हा. मित्रमंडळी जपा, त्यांच्या सुखदुःखात सामील व्हा. एखाद्याचा बोला वाटतंय आपल्याला, शेजारी आहे, बोला. मनात आडी धरू नका, मी का बोलू पहिल्यांदा, मी त्याने तो माझ्याकडे, असं काय नाही. तुम्हाला माणूस हा सामाजिक प्राणी, तो जंगलात राहू शकत नाही. काही लोक आहेत एकलकुंडी, स्वतःला ताट समजतात. पहिली अवस्था इतकी भंगार होती, आज जरा बरं चाललंय, पण त्यांना वाटतं आम्ही हवे ते काय उपयोग नाही. शेवटी दुनिया गोल आहे, कोणाला ना कोणाचा गरज एकमेकाची पडती. सोशल मीडिया तुम्ही सोशल जी लाईफ आहे, सामाजिक लाईफ, लक्षात घ्या. तर हे मनुष्य हा सामाजिक प्राणी, तो समाजातच राहतो. माणूस काही लोक अशी की भरपूर श्रीमंत आहेत पण त्यांच्या घरातच माणूस नाही, मुलं परदेशात आहेत.
सुना बाळ नातवंड सगळे तिकडे येतात, दोघंच रिटायर लोक राहतात आणि दिवसभर ते घर खायला उठतं, काहीही त्यांना जीवनाचा आनंद नाही, माणसातच गेले. आपलं जर गोतावळा सगळा जमला, लग्न कार्य कुठल्या पण प्रसंगी जी हसी मजाक चेष्टा मस्करी जी चालते, आमचे मावस भाऊ होते, आमच्या मावस बहीण होते, आमचा खूप मोठा परिवार आहे, आम्हाला 4 मावश्या 3 मामा, लय म्हणजे काय सगळं मावस भाऊ आम्ही 7, लय भारी आमचं लहानपण 10वी 11वीपर्यंत लय व्यवस्थित गेलं आणि अजूनही व्यवस्थित चाललेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही भावना व्यक्त केल्या पाहिजे. नातेवाईकांना आजकाल बघा, नातेवाईकच एकमेकाचे दुश्मन झाले तसे वागायला लागले. इकडं भावकी संघ पटाना म्हणजे वडिलाकडची नातेवाईक आणि तिकडं आईचे नातेवाईकांसंग पटाना, असं होतं ना. सोशल मीडिया झाला आजकाल. होतं काय, शेजारच्यानी गाडी घेतली का 2 शेजारी बोलायचे बंद होतात मनानेच. शेजारच्या घरातल्या मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी जमलं का झालं भावात लगेच तणाव. त्यांची पोरगी त्या घरात, आपला पोरगा शेतकऱ्याला, त्यांची पोरगी इंजिनियरला, झालं भावात. काही लागत नाही. चांगलं काम करा, तुमचे दुश्मन हजार. इतकं डेंजर वातावरण झालं आहे, पण तरीसुद्धा आपलं मानसिक आरोग्य जपायचं असेल तर ह्या गोष्टी आपण नियमित केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे, भावना व्यक्त केल्या पाहिजेत, ज्याच्याशी बोला वाटतं त्याशी बोललं पाहिजे, पण जे काय आपलं नियम आहे ते नियमाला धरून अशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे. राग संकोच मनात न ठेवता जे काय असेल ते आपण व्यक्त केलं पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सोशल मीडियाचा मर्यादित वापर केला तर तुमचे डोळे नीट राहतील. आजकाल जी ज्येष्ठ लोक आहेत तर ते इतका मोबाईल वापरत आहेत की त्यांना ते जे रील्स पाहू नये ना, त्यांना ब्रेन फॉग म्हणून एक नवीन रोग आला आहे, आपण ज्याला म्हणू शकतो मानसिक बिमारी, ब्रेन फॉग. तुम्हाला काय सुचत नाही, हँग होता. सध्या आत्ता मी काल परवाची न्यूज आहे, विनोद कांबळी, त्याचा जिक्र मी कायम करतो, सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला क्रिकेट खेळणारा विनोद कांबळी आत्ता ह्या मितीला, आत्ता ह्या सेकंदाला तो हॉस्पिटलमध्ये, त्याला विस्मरण झाले, त्याला काहीच कळाना, त्याला विस्मरण झाले. कशामुळे झाले, सोशल मीडियाचा अतिवापर, व्यसनाधीनता. तुम्ही बघा, तुमचा जो मोबाईल तुम्ही 4 तासापेक्षा जास्त वेळ वापरत असता, म्हणजे त्यामध्ये कॉलिंग पण आलं, तुमचं व्हॉट्सअप आलं, तुमचं फोनपे वगैरे गुगल पे वापरून सगळं 4 तासापेक्षा तुम्ही 24 तासात जर तुम्ही 4 तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरत असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे, मोबाईलचं तुम्हाला हॅबिट झाली, तुम्ही मोबाईल ॲडिक्ट झाला असं माझं ठाम मत आहे. हे काय WHO किंवा कुठल्या अमेरिकेच्या एखाद्या संस्थेने सांगितलं नाही, सर्वे करणारी संस्था, हे आमचा अभ्यास आहे. 4 तासापेक्षा तुमचा ॲव्हरेज कमी पाहिजे. जनरली तुमचं कॉलिंग 1.5 तास आणि इतर वापर 1 ते 1.5 तास, 3 तास ठीक आहे. त्याच्याही पुढं एखादा तास, 4 तासापेक्षा जास्त वेळ जर तुमच्या मोबाईल हातात राहत असेल तर तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात. तुम्हाला स्क्रीन टाईममुळं डोळे दुखतात, हा विषय मी मागे घेतला होता आणि तुम्हाला भविष्यात खूप मोठा ताणतणाव येऊ शकतो. का तर सोशल मीडिया आज फक्त हेच चाललं आहे, मी फोटो टाकला, किती लाईक आले, त्याने का नाही लाईक केलं, याने का माझ्या स्टोरीला लाईक नाही केलं, त्याने का मला ब्लॉक केलं, काही फरक पडत नाही. ब्लॉक करा, डिलीट करा, काही नाही. तुमचं आयुष्य मानसिक, तुमचं नेतृत्व खूप खंबीर पाहिजे. लोक येतात आयुष्यात, लोक जातात, लोकांना कामं तीच आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं टार्गेट अचीव करण्यासाठी जे जे करावं लागेल ते तुम्ही केलं पाहिजे. आजूबाजूचे लोक फक्त तुम्हाला मागं ओढायलाच असतात, त्यामुळे तुम्ही खंबीरपणे पुढं टाकलं पाहिजे पाऊल. लक्षात घ्या, दुसरं काय तुमच्या टार्गेटमध्ये दुसरं काय तुम्ही ठेवलं नाही पाहिजे. सोशल मीडियाचा मर्यादित वापर, जे तुमचं टार्गेट आहे, जे ध्येय आहे, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. आपल्या हातात स्मार्टफोन आहे, काही लोक चोरी कशी करायची, काय कसं करायचं हे मोबाईलला विचारतात. असलं काय करू नका, चांगल्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. ध्यानधारणा करा. ध्यानधारणा म्हणजे काय, आपण काय केलं पाहिजे, भगवंत, जी काय आपली श्रद्धा आहे, जे काय आपल्याला आपण मानतो, कोणाला तरी मानत असाल ना, आस्तिक नास्तिक कोणाला तरी, मी म्हणतो आईवडिलांना, गुरुजनांना, ज्यांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवला, त्याला कोणाला तरी तुम्ही मानत असाल तर त्या व्यक्तीप्रती तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञ नाही, कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव न ठेवणारा, कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारा. हे आम्ही 2011ला PSIची परीक्षा दिली, त्यावेळेस ती मराठी व्याकरण असते, ते मनाने सगळं पाठ झाली आणि तुम्हाला त्याचा आता फायदा होतोय. ध्यानधारणा केली पाहिजे. तुम्ही हात जोडले पाहिजेत. सकाळी उठल्या आईवडिलांना जोडा. जे तुम्हाला मी म्हणतो तुमची शेती ना, ही शेतीसुद्धा लय मोठी आई आहे, काळी आई, ही धरती, हे वतन, माती बिती, हे आपल्या सगळ्या क्रांतिकारकांनी ह्या जमिनीसाठीच, शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, हे मातीच्या रक्षणासाठीच केलं. लक्षात घ्या, आपण त्यांना नुसतं मानतोय,
पण आपण खरं त्या ह्याच्यावर चालतोय का? 100% चालतोय. पण लोकांना असं वाटतं नाही चालत, आपण त्याला काय करणार? लोकांपाशी आपलं आपल्यापाशी. योग्य आहार घ्या. आता मुद्दा परत आहाराचा आला का, तर जे तुम्ही खाता तसेच तुम्ही बनता. तुम्ही चांगला आहार घेतला पाहिजे, सकस आहार घेतला पाहिजे. सकस संतुलित आहार जे आम्ही घेतो, सकस संतुलित आहार, त्यामध्ये काय असतं? फळे, भाज्या, प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे. कुणी असो, मुलगा मुलगी, महिला, कुणी असो, विद्यार्थी, सायंटिस्ट, कुणी असो, कामगार, ज्याचं वय ज्याचं 60 वर्ष आणि 6 वर्ष, प्रत्येकाला प्रोटीन त्या प्रमाणात पाहिजे. ते काय कसं तुम्हाला इथं आल्यावर कळलं. मोफत BMI आपण करतो आणि तुम्हाला अशी पटेल असे आपल्याला वैयक्तिक आपण प्लॅन बनवून डाएट प्लॅन देतो. निसर्गात वेळ घालवा. पुढचा मुद्दा आहे 8वा. निसर्गात वेळ घालवला तर तुम्ही तुमचं नैराश्य, ताणतणाव बघा थोडंसं होणं रिलीज होतं. निसर्गात तुम्ही गेला पाहिजे. निसर्गात वेळ घालवला तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, नाही तर त्याचा फायदा होणार नाही. जिथं पाणी असतं, जिथं तलाव असतो, तिथं बघा कसं फ्रेश वाटतं. मला तर खूप फ्रेश वाटतं. माझा एक चुलत मामा आहे. मी त्याला म्हणलं, मामा मला पाणी तलाव बघितलं का लय भारी वाटतं. बस पाणी तलाव बघितलं लय भारी वाटतं, तू काहीतरी कर ना. त्याने माझा हात बघितला. अरे म्हणलं, तू मागच्या वेळी जलचर होता, मागच्या आयुष्यात तू जलचर होता, तुला पाण्यात फिरायला आवडायचं काय माहीत नाही. मला पाणी बघितलं नाही इतका आनंद होतो, भार वाटतं मस्तपैकी. काय पुरंदरच्या दुष्काळी तालुक्यात पूर्वपट्ट्यात जन्म झालाय म्हणून असेल. पण मागच्या वेळेस माझा मामा म्हणतो, लक्ष्मण मामा, माझ्या आईचा मामे भाऊ, खूप मोठा गोतावळा आहे आणि माझे खूप मित्र आहेत, जीवाभावाचे मित्र आहेत. आत्ता जेवण बसले संतोष भाऊ, फौजी आप्पासाहेब कारंडे, जीवाभावाचे मित्र आहेत आणि ह्याच्यात मी राहतो. त्यामुळं माझ्या आयुष्यात संकट लय आली, अजूनही याच्यात काहींनी मुद्दा मानली, पण आम्ही सगळ्याला पूर्ण उरणार आहे, भविष्यात तुम्ही बघणार आहे. आणि हा विषय आपला अशा पद्धतीने चालला आहे. त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे 9वा, जो मी स्वतः सांगतोय तुम्हाला. हे सगळं जर तुमचं योग्य रीतीने चालवायचं असेल तर तुम्ही हर्बल लाईफमध्ये आलं पाहिजे, आमच्या आरोग्य परिवारात आलं पाहिजे. आम्ही चांगलं खातो, आमचा एन्जॉयमेंट असतो, गाण्यावर आम्ही फुल डान्स करतो, रोज डान्स करतो. मी रोज इतका डान्स करतो. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आमच्या लिंकवर या. 7:30 वाजता तुम्हाला श्रीकांत राणे कसा डान्स करतो ते तुम्हाला कळेल. चांगल्या गाण्यावर डान्स करतो, तुम्हाला पण इतकं फ्रेश वाटेल ना. काय नाही आयुष्यात आलेली असंच आपण जाणार आहे, काही त्याचा उपयोग नाही. तुम्ही नीट राहा, फिट राहा, याचं आमचं मोठं आहे. तिथं चांगलं खायला शिकवलं जातं, चांगलं बोलायला शिकवलं जातं, तुम्हाला सगळ्या गोष्टी येत आहेत. त्यामुळे तुम्ही आरोग्य परिवाराची कास धरली पाहिजे. तर एवढे सगळ्या मुद्द्यावर तुम्ही जर स्वतः विचार केला तर तुम्हाला नक्की कळेल आरोग्य परिवाराशिवाय दुसरा पर्याय नाही फिटनेसमध्ये यायला. तर तुम्ही नक्की या, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. चला, आजचा विषय संपला. आपली पुढचा व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.